ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुख आणिक दुःख यांना सांधते आहे. जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. हॅलो. हॅलो मी बोलतेय. अगं अश्विनी, मी तुलाच फोन करायचा विचार करत होते. बोल, काय झालं? काय नाही ग, आज तो मिलिंद प्रधान मला बघायला आला होता. मग? मग काय, त्याने पसंत केलंय मला. ते तर होणारच होतं. म्हणजे? अगं म्हणजे तुला कोणी नकार देऊ शकेल का? अश्विनी प्लीज जोक्स नको आहेत, आय एम सिरियस. मला खूप भीती वाटते ग. आणि तो शैलेश कुठे आहे? त्याचा काही फोन नाही. हो अगं, त्याचा आत्ताच फोन आला होता, तुझ्याबद्दल विचारत होता. कशाला? त्याला तर काहीच वाटत नाहीये. असं बोलू नकोस हं. अगं आप्पाने तुझ्यावरती हात उचलल्यापासून तो खूप घाबरलाय ग, आणि त्याच्यामुळे तुला काही त्रास होऊ नये म्हणून तो तुला फोन करत नाहीये. मला त्याला खूप भेटावंसं वाटतंय ग. हे बघ अश्विनी, तू अवंतिकाला सांग, तिला इकडे पाठव. ती इथे आल्याशिवाय मी घराबाहेर नाही पडू शकत ग, प्लीज. आय नो, मी सांगते. ओके, उद्या आम्ही घरी येतोय. नक्की याल ना? नक्की. बाय. बाय बाय. उद्या खूप काम आहेत रे. ऑफिसला लवकर जायचंय मला, त्याच्यामध्ये बिल भरायला पण जायचंय उद्या. उद्या आईकडे जाऊन येऊया का रे? अवी? अविनाश? अविनाश? सॉरी, मी वेगळं विचारत होतो. काय झालं? कसल्या? काय नाही. कसल्या विचारात होतास? काय नाही का, आज संजीव भेटला होता आणि त्याचा नवरा. काय म्हणाला तो? काही म्हणाला नाही. पहिल्यासारखं केलं आणि निघून गेला. एक विचारलं तर राग नाही ना येणार? अनिताचा काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे आपल्या लग्नाला तिच्या घरातले आले नव्हते. अनिताचं आणि संजीवचं भांडण झालं, पण दोघंही आपापल्या मुद्द्यावर अडून बसले आणि त्याला स्वतंत्र राहायचं. का? संजीवचा एक लहान भाऊ आहे, शौनक. तो मेंटली रिटार्डेड आहे आणि त्याला त्याचं करायला जमत नाही, आवडत नाही. खरं तर शौनक खूप गोड आहे, पण आणि त्याला असं वाटतं की तिच्या होणाऱ्या बाळावरती शौनकची छाया पडेल. अनिता प्रेग्नंट आहे?
तुला खरं सांगू सानिका, अनिताचं असं संजीवला सोडून इथे येऊन राहणं मला नाही आवडत, खरंच नाही आवडत. पण मला ना त्याहूनही जास्त त्या लोकांचा राग आहे. अरे संजीवला एक मेंटली रिटार्डेड भाऊ आहे हे त्यांनी आमच्यापासून का लपवून ठेवलं? ते जर त्यांनी आम्हाला आधीच सांगितलं असतं ना तर आपल्या अनिताचं लग्न त्यांच्याबरोबर नसतं करून दिलं आम्ही. अविनाश, हे बघ, प्रत्येक घरात काही ना काही प्रॉब्लेम्स असतातच. आता प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स वेगवेगळे असतात. खूप नॉर्मल माणसंही ॲबनॉर्मल वागतात. आता त्यांनी ही गोष्ट तुमच्यापासून लपवून ठेवली हे तर चुकच आहे. पण एवढ्याशा कारणावरून अनिताला घर सोडायला नाही पाहिजे. उलट ह्यातून काही मार्ग निघतो का हे पाहायला पाहिजे. तू का नाही बोलत संजीवशी? तो चांगला नाहीये का? नाही, तो खूप चांगला आहे, हुशार आहे. त्याचंही असं म्हणणं आहे की ही गोष्ट त्यांनी लपवून ठेवायला नको होती. पण अनिताने तिथेच राहून सोनकला सांभाळावं, ती फॅक्ट ॲक्सेप्ट करावी, असंच त्याचं म्हणणं आहे. आणि अनिताचा? दुसरी एखादी मुलगी राहिली असती. आय नो अनिता, ती नाही राहणार. हे पण तिचं काही चुकतंय असं मला बिलकुल वाटत नाही. काय असतं सानिका, फसवणुकीचं दुःख फार मोठं असतं. मग समोरचा माणूस आपल्या मनातून उतरतो. काय झालं? काय ग? काही नाही. अवंती, अगं बाबांना जरा बोलव, म्हणा निघायची वेळ झाली, नाही तर घाईघाईने काहीतरी खातात ब्रेकफास्ट. आज बरी दिसतेस तू. खरंच आज मला बरं वाटतंय, अगदी नॉर्मल वाटतंय सकाळपासून. लगेच कामाला सुरुवात केलीस ना? आणि अगं मग कामाला नको लागायला, नाही तर आजारासारखं वाटतं बघ. आणि मला आजारी पडून कसं चालेल? अजून तुझं सलीलचं लग्न व्हायचंय, तुम्हाला मुलं व्हायची आहेत, ती मुलं मला सांभाळायची आहेत, असं दमून कसं चालेल मला? आईला सानिकाबद्दल काही न सांगितलेलंच बरं. बाबा तर वेगळ्याच प्रॉब्लेममध्ये. सध्या कुणालाच काहीच सांगता येणार. मी निघतो ग. अहो पण तुमचा ब्रेकफास्ट? नाही, नको. तू डब्यात दे भरून त्यांना. बाबा, आईला समजेल असं वागू नका प्लीज. आत्ताच तब्येत सुधारते तिची आणि तिला लगेच कळतं आपल्या चेहऱ्यावरनं बोलण्यावर. खरंच. अगं सुलभा, डबा खरंच नको मला, मी कॅन्टीन मध्ये खाईन काहीतरी. असं काय करताय? अगं खरंच नको. निघतो मी. मी पण निघते. बाय. एक्सक्यूज मी, नामजोशी सर आहे? बसा ना. बसा. तू उगीच आली सावंती. तुम्ही हे सगळं व्यवस्थित बोलू शकाल याची खात्री आहे मला. पण तुम्हाला बरं नाही आहे ना, म्हणून आलं. चला. या दीक्षित सर. हो. बसा. अरे वा, आज अवंती काही आलेली दिसते. मागच्या वर्षी गणपती तुमच्याकडे आलो होतो, त्याच्यानंतर आज भेटतोय तुला. तुमच्या लक्षात आहे सर? कसा विसरेन? परीक्षा पद्धतीवर केवढा वाद घातला होतास तू माझ्याशी. त्यातल्या काही मुद्दे मला पटलेही होते. सर, मुलगी ब्राईट आहे बरं का तुमची. थँक्यू सर. अवंती, का तुझं माझ्याकडे काही काम होतं का? सर ॲक्च्युली बाबांचंच काम होतं. त्यांना जरा बरं वाटत नाही म्हणून मी फक्त बरोबर आले. काय झालं? सर, आपल्या कॉलेजच्या गोल्डन जुबिली फंक्शनचे 50,000 रुपये माझ्या ड्रॉवर मध्ये ठेवले होते, ते गायब झाले. काय 50,000 गायब झाले? हो सर. कामत सरांना अटॅक आला असं गोविंद मला सांगायला आला आणि मी घाईत तिकडे गेलो आणि चुकून ड्रॉवरची किल्ली टेबलावर तशीच राहिली होती. हो नो. येस सर. त्याचाच फायदा घेऊन कोणीतरी. तुम्ही ड्रॉवर मध्ये पैसे ठेवताना कोणी बघितलं होतं?
सर माझ्या केबिनमध्ये कोणीच नव्हतं. बरं वर्ग चालू होते त्यामुळे वर्दळही फारशी नव्हती. बरं तुमचा कोणाला संशय वगैरे? कोण करणार असं? पण दीक्षित आता पैसे मिळणं कठीण. सर बाबांना तर एवढं टेन्शन आलंय, कालपासून बीपी लो झालाय त्यांचा. सर मला कल्पना आहे ही जबाबदारी पूर्णपणे माझी आहे. सर आम्हाला फक्त 2 दिवस द्या, आम्ही काही करून ते पैसे शोधून काढू. आणि तरी नाहीच सापडले तर आम्ही भरून देऊ ते पैसे. दीक्षित इतके पैसे तुम्ही कसे भरणार? नाही सर मी करतो काहीतरी व्यवस्था. सर आम्ही काहीही करू, पण सर एक रिक्वेस्ट आहे, प्लीज हे इतक्यात कोणाला कळू देऊ नका प्लीज सर. ही गोष्ट खूप सिरियस आहे दीक्षित. अहो कार्यक्रम 10 दिवसावर आलाय, पैशाची गरज ही पडणारच. नाही सर मी करतो काहीतरी व्यवस्था. 2 दिवसात जर पैसे मिळाले नाही तर आपल्याला पोलीस कंप्लेंट करावी लागेल बरं का. हो सर येतो मी. हा अच्छा प्लीज टेक केअर. थँक्यू सर. काय होतंय? नाही थोडं गरगरल्यासारखं झालं मला. बसा बरं बसा. पाणी आणू का? नाही ठीक आहे. अगं, एवढे पैसे कुठून आणायचे आपण? तुम्ही नका टेन्शन घ्या. सानिकाच्या लग्नात नुकताच केवढा खर्च झालाय आता. जाऊ दे ना, सारखा विचार केला तर तुमची तब्येत बिघडेल. काहीतरी मार्ग निघेल, नक्की निघेल. मुलगी कोण हो? हा ही ती पूजा आहे मला वाटतं. मी तुला सांगितलं होतं ना तो रोहित ज्याला मी क्लासरूम मध्ये पकडलं होतं हिच्याच बरोबर. आपलं बोलणं ऐकून रडते का? त्या दोघांचा काही संबंध नसेल ना या प्रकरणाशी? मी 1 मिनिटात आले. पूजा पूजा काय झालं, तू का रडतेस? नाही माझा पर्सनल प्रॉब्लेम आहे. पूजा मला सांग काय झालं. मी कुणालाही नाही सांगणार. काहीच माहित नाहीये. आय डोंट नो एनिथिंग. पूजा हाय गुड मॉर्निंग. सॉरी आय एम रिअली सॉरी. नाही इट्स ओके. तू साईटवर जाऊन आलीस का? नाही मग काय झालं? व्हॉट्स द प्रॉब्लेम? हा प्रॉब्लेम एक असेल तर सांगेन ना. सानिकाचा प्रॉब्लेम, उर्मिलाचा प्रॉब्लेम आणि भरीसभर म्हणून बाबांचा प्रॉब्लेम आता. आणि त्या सगळ्या प्रॉब्लेमचं टेन्शन एकटं तुझ्या डोक्यावर, बरोबर? जाऊ दे कमॉन. पण बाबांचा काय प्रॉब्लेम आहे आता? आणि त्यांच्या कॉलेजात ना गोल्डन ज्युबिलीचं फंक्शन होतं आणि त्याचे सगळे गोळा केलेले पैसे 50,000 रुपये त्यांच्या कपाटात ठेवले होते आणि ते गायब झाले. तरी कसे गायब झाले ते कळलंच नाही त्यांना. आणि तुला बाबांचा स्वभाव माहिती, एकदम इतकं टेन्शन घेतलंय त्यांनी. मी आता त्यांच्याबरोबर कॉलेजमध्ये गेले होते. ते पैसे शोधून काढायला लागतील अनिश, नाहीतर काहीही करून ती रक्कम गोळा करून. रिलॅक्स रिलॅक्स. तसं काही झालंच ना तर मी पप्पांशी बोलीन. ओके? काहीतरी काय म्हणजे काय? अरे हे बघ, लिसन लिसन. अशा परिस्थितीत परिस्थिती निभावून नेणं महत्वाचं असतं. सेल्फ रिस्पेक्ट महत्वाचा नसतो. मला तू सांग जर का माझ्यावर अशी परिस्थिती आली असती तर तुम्हाला मदत केली असतीस की नाही? सी पुट युअर सेल्फ इन अदर्स पोझिशन अँड देन सी. ओके? काय डोंट गिव्ह मी अ नाईस स्माइल. आणि हे बघ आपण ते का मला आपलं असं मनापासून वाटतं की सगळ्या जगाचं टेन्शन तुझ्या डोक्यावरती आहे असं नको वागूस.
कीप सम टाइम फॉर युअर सेल्फ. थिंक अबाउट युअर सेल्फ ऑल्सो. स्वतःचा थोडा विचार करायला शिक. काय? चल, आज मी तुला भानुशंकरजींच्या साईटवरती घेऊन जातो. आज जायचंय? ऑफकोर्स, जरा बरं वाटेल, चेंज. कम. नको, आज नको. ऍक्च्युली ना हा सगळा प्रॉब्लेम संपेपर्यंत माझा मूडच नाही लागणार. ठीक आहे, मी जाऊन येऊ. चल, बाय. बाय. हे किती घाबरवलंस रे मला. कसं झालं ऑफिसचा पहिला दिवस? फर्स्ट क्लास. कंपनी कशी आहे रे? कंपनी, अगं आई पहिलाच दिवस आहे. पहिल्या दिवसात कसं कळेल कंपनी कशी आहे? आता माझे पहिले 2-3 दिवस तर काम कसं आहे समजून घेण्यात जाते. चल गरम गरम खायला बस बरं. थांब ना, जरा फ्रेश वगैरे होऊन येतो मग खातो. तुला माहिती आज मला रस्त्यात कोण भेटला असेल? कोण? लेले काकू, आपल्या लाडक्या. काय म्हणलं असेल सांग? काय सलील, मिळाली का नोकरी? मग म्हणला, तर मी तुझ्या आईला सांगत होते बरं का की तुमचा सलील फार हुशार मुलगा आहे, त्याला एक ना एक दिवस नक्की चांगली नोकरी मिळेल. आता पेढे घेऊन ये म्हणजे झालं. अरे आणि का अविनाश, या ना, या या. आई अगं बघितलंस कोण आलाय? या. काय ग, एकदम अचानक आला? सरप्राईज व्हिजिट. बरं झालं आलात ते. मला तुझी इतकी आठवण येत होती. सारखं वाटत होतं फोन करावा तुला. अहो ही रोज म्हणत असते तुम्हाला भेटायला जाऊया म्हणून, पण मलाच ऑफिस मधनं निघायला खूप उशीर होतो ना. आज लवकर निघायला मिळालं, म्हटलं तुम्हाला भेटायला जाऊ. बरं केलं. आई कशी आहेस तू? कशी दिसते? या आत या. अगं आईला परवाच बीपीचा अटॅक आला होता. त्या डॉक्टर रावांकडे घेऊन गेलो होतो तिला. अरे मग मला का नाही सांगितलं? अगं काही नाही, आता छान आहे मी. काय ग, अवंतिका येऊन गेली ना तुमच्याकडे 1-2दा? हो. काही बोलली का ती? हो, सांगितलं की तिनं. छान चाललंय तुझं, चांगली रुळली आहेस घरी. आणि काय रे, तुला खूप काम असतं म्हणे ऑफिसात. ते उटीला जायचं कॅन्सल केलं तुम्ही? हो, म्हणजे कॅन्सल करावं लागलं. तुझ्या नोकरीचं काय झालं सलील? मिळाली. आजचा पहिला दिवस. आता हे मला कधी सांगणार तू? आईची तब्येत बरी नव्हती ना म्हणून. आता बाबा म्हणले आपण सगळे बाहेर जेवायला जाऊ, म्हणजे आम्ही चौघं आणि तुम्ही दोघं. एनिवे, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. ते आता जेवूनच जा इथून. हा चालेल. नाही नको, खूप उशीर होईल. तासाभरात होईल स्वयंपाक. ऍक्च्युली मी आईला सांगून आलेलो नाहीये, आणि आईने जेवण केलं असेल ना. आम्ही जस्ट तुम्हाला भेटायला आलो होतो. हो आई. अरे अशी कशी जाऊ देईन तुम्हाला? लग्नानंतर पहिल्यांदाच तर येता इथे. गरम गरम भजी करू? हा, भजी चालतील ना? ठीक आहे चालेल, पण जरा लवकर प्लीज. 5 मिनिटात. आई मी पण येते. काय नवीन जॉब काय म्हणतोय? नवीन जॉब फर्स्ट क्लास. प्राजक्ता, ही जरा फ्लॉपी आहे ना, ती बाहेर संजय सरांना दे प्लीज. थँक्यू. अश्विनी, येस सर. तुला इंडिपेंडंट प्रोजेक्ट हवा होता ना? हो सर. आपला एक क्लायंट आहे, त्यांच्या ऑफिसचं रिनोव्हेशन करायचं. ओके. यू आर इंटरेस्टेड इन इंटिरियर, राईट. हे कार्ड घे. उद्या ते कोल्हापूरवरनं येतील, त्यांच्याबरोबर मीटिंग कर, त्यांना एस्टिमेट दे अँड स्टार्ट द वर्क. ओके सर. ओके. या. काही अडचण आली तर आय एम देअर. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. रोहित, इनफ. पूजा,
परीक्षेच्या आधीच. तुला कितीदा सांगितलंय हे सगळं मला आवडत नाही म्हणून. नाही पण मला हे आवडतं आणि प्लीज मला डिस्टर्ब करू नको. मी आधीच डिस्टर्ब आहे. माहितीये मला का डिस्टर्ब आहेस तू ते. का? दीक्षित सरांच्या ड्रॉवर मधनं पैसे काढलेस ना तू. Shut up. मी पैसे काढलेले नाहीयेत. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. जेव्हापासून सरांनी आपल्याला पकडले नेहमीच तू त्यांच्या मागावर होतास. सरांनी ड्रॉवर मध्ये पैसे ठेवताना तू पाहिलंस. पिऊनी त्यांना बोलावलं आणि ते त्यांची चावी तशीच ठेवून निघून गेले. केबिन मध्ये कोणीही नाही हे तुझ्या लक्षात आलं आणि तू गुपचूप आत शिरलास आणि 50,000 रुपये काढून घेतलास. हे सगळं तू पाहिलंस? हो. कुठे आहेत पैसे? आहेत, ठेवलेत. पण कुठे? मी ठेवलेत. तुला काय करायचंय? रोहित ते पैसे सरांना परत कर. ए अरे क्रेझी, हा चांगला धडा शिकवायचा त्याला. स्वतःला फार शहाणा समजतो काय? रोहित, माइंड युअर टंग. प्रोफेसर आहेत ते आपले. असू दे. अरे ह्या चोरीमुळे सर किती गोत्यात येणार आहे माहितीये का तुला? येऊ दे ना, गोत्यात येऊ दे, तेच पाहिजे मला. आणि हे जर तू कोणाला सांगशील ना तर याद राखा, दिस इज गुड फॉर मी अँड बॅड फॉर प्रोफेसर दीक्षित. रोहित, हे सगळं तुला खूप महाग पडणार आहे. तुम्ही कोण आहात? तू कॉलेजचे पैसे घेतलेस? नाही, मी पैसे घेतलेले नाहीत. पूजा, तुला माहितीये मी कोण आहे? माहितीये ना? रोहित ही प्रोफेसर दीक्षित यांची मुलगी अवंतिका. रोहित, पैसे कुठे? मी पैसे घेतलेले नाहीत. रोहित,